विस्तार ही तीन महत्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या संस्थेचं नामकरण त्यातून समृद्धी हे धोरण राबवून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांनी मागील 35 वर्षात या कार्यावर सोन्याचा कळस चढवला आहे. त्यामुळे सर्व विभागांचा समन्वय योग्य प्रकारे साधला जाऊन संस्थेचे कार्य सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. ऊस शेती असो की साखर यांना आव्हान आहे ते शाश्वततेचे. मध्ये 50व्या वर्षात पदार्पण केलं. 1975 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील यांनी सहकारातून समृद्धी हा मंत्र घेऊन या संस्थेची स्थापना केली. संशोधन आणि विकास, सल्ला आणि सेवा तसंच प्रशिक्षण आणि विस्तार ही तीन महत्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या संस्थेचं नामकरण आणि विस्तार ही तीन महत्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या संस्थेचं नामकरण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं. पुढे संशोधनातून समृद्धी हे धोरण राबवून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांनी मागील 35 वर्षात या कार्यावर सोन्याचा कळस चढवला आहे. परिवर्तनाच्या या टप्प्यावर